शेतकरी आपली भावना व्यक्त करतोय. दुःखांनो एक एकटे यारे, नका करू भडीमार, तो सध्या जगतोय राहिलेले जीवन थोडेफार. दुःखांनो एक एकटे यारे, नका करू भडीमार, तो सध्या जगतोय राहिलेले जीवन थोडेफार. वाढली जलपातळी प्रचंड, कारण झाले जलयुक्त शिवार. हे खोचक आहे. अनेक नेते आपल्या भाषणामध्ये जाहीरपणे ह्या 5-7 वर्षात सांगत असतात की जलयुक्त शिवारची मोठमोठी कामं झालेली आहेत, त्याच्यामुळे जलपातळी प्रचंड वाढलेली आहे. पण दुःखानं मला सांगा वाटतं की जलपातळी ही 0.8 मीटर मराठवाड्यामध्ये ही खाली धोक्याच्या पातळीपर्यंत खाली गेलेली आहे आणि त्यामुळेच आपल्याकडे दुष्काळ वाढतोय. वाढली जलपातळी प्रचंड, कारण झाले जलयुक्त शिवार. अबो, पण काय हे आश्चर्य, बोर करतोय लावा रसाचा कहर. मिळाले पुरस्कार अनेक जलयुक्त शिवारासाठी, म्हणून घाबरतोय तहसीलदार बोर अधिग्रहणासाठी. मिळालेत पुरस्कार अनेक जलयुक्त शिवारासाठी, म्हणून घाबरतोय तहसीलदार बोर अधिग्रहणासाठी. तुटून पडतायत लोक एक एक थेंब पाण्यासाठी, आणि मंत्री म्हणतायत मी केली हरित क्रांती जनतेसाठी. कुठपर्यंत भोगेल तो यातना या क्षणभर जीवनासाठी. दुःख आहे आभाळवर आणि तो आहे मरण्यासाठी. राज्यकर्त्यांनी त्याचा केलाय बाहुला, दुष्काळ या गोंडस नावावर, आणि ते करताय चंगळ प्रचंड दुष्काळी निधीवर. मी लोकसत्तामध्ये एक लेख वाचला होता त्या काळादरम्यान की दुष्काळ आवडे सर्वांना, आणि त्यात सर्वात जास्त जर दुष्काळ कोणाला आवडत असेल, माझ्या कवी बांधवांना सांगायचंय तर तो प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना आवडतो. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळासाठी निधी येतो आणि तो निधी जमिनीत झिरपत नाही, शेतकऱ्यामध्ये झिरपत नाही, तर तो ह्या यंत्रणेत नेता ते प्रशासकीय अधिकारी इथपर्यंत शिरपतो. आता आपण कोविडचं जे रुग्णालय चालू आहे उदगीरचं, तिथं बघतायत आपण कॅरी बॅग मध्ये, ज्याच्यावर सरकारनं बंदी आणली आहे, कोविड रुग्णांना जेवण दिलं चाललंय. म्हणजे आलेला निधी असा मुरत असतो. येथे विदारक सत्य कोणते, ते आहेत मरणारे शेतकरी. येथे खरे चोर कोणते, ते आहेत भ्रष्ट नेते आणि अधिकारी. करावी लागेल बंद ही गुलामी, घ्यावी लागेल हातात तलवार. जिथे मरेल शेतकरी पाहून दुष्काळ, तिथे करावा लागेल गुन्हेगारांवर वार, गुन्हेगारांवर वार. हे दुष्काळ या कविता होती. मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर कोविड-19 कविकट्टा लातूर लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व रसिक मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आमचा आवाज येतोय ना? ओके, धन्यवाद. तर मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरने कोविड-19 कविकट्टा हा कार्यक्रम लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुरुवात केलेली आहे. तर या कार्यक्रमामध्ये रोज एक कवी आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत आहोत. तर कविकट्ट्यांमध्ये मीही अशाच एका कवयित्रीला घेऊन आलेली आहे. कविता म्हणजे मातीचं जगणं. कविता म्हणजे मातीचं जगणं. कविता म्हणजे आभाळाचं बघणं. कविता म्हणजे मातीचं जगणं. कविता म्हणजे आभाळाचं बघणं. कविता म्हणजे नदीचं वाहत जाणं. कविता म्हणजे नदीचं वाहत जाणं. कविता म्हणजे पाण्याची वाफ होणं. कविता म्हणजे नदीचं वाहत जाणं. कविता म्हणजे पाण्याची वाफ होणं. कविता म्हणजे शब्दांचा देह होणं. कविता म्हणजे देहाचे शब्द होणं. कविता म्हणजे देहाचे शब्द होणं. तर अशा देहभर कविता पसरलेली कवयित्री मी आपल्या समोर घेऊन आलेली आहे, जिचा परिचय पान भरून नाही पण कविता मात्र नक्कीच मन भरून वाहणाऱ्या आहेत. तर मी सौ साक्षी संतोष कुलकर्णी या गुणी कवयित्रीला
मी आज आपल्या समोर भेटीला आणलेली आहे आणि मला खात्री आहे तिच्या कविता आपल्या मनातून नक्कीच या मोसमामध्ये वाहत राहतील. तर साक्षी, जवळपास 500 ते 600 चारोळ्या तू लिहिलेल्या आहेस आणि 300-400 कविताही तू लिहिलेल्या आहेस आणि प्रत्येक कविता ठाव घेते मनाचा. आणि मग ही कविता, खरं तर मी स्वतः तुझ्या कवितेची खूप मोठी फॅन आहे. तर तुझे मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात तुझे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि मी तुला पाचारण करते की तू आमच्या रसिक मित्रांसाठी तुझ्या कवितेचा प्रवास आणि छान छान कविता ऐकवावेस. तर साक्षी. धन्यवाद शैलाताई, तू आधीच माझं खूप कौतुक केलेलं आहेस. प्रथम मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर जयद्रथजी जाधव सर आणि सचिव श्री दुष्यंतजी कटारे सर यांचे मी आभार मानते. तसेच बाकी कार्यकारिणी सदस्य यांचेही मी आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. खरं तर नवोदित कवयित्री आहे मी आणि फारसं काही माझ्या गाठीशी एखादं पुस्तक नाही आहे किंवा फारसा अनुभव नाही आहे, तर माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची खूप ऋणी आहे. माझ्या काही कविता मी सादर करणार आहे इथे. कविकट्ट्यावरती मला बोलवल्याबद्दल सगळ्यांची आभारी तर आहेच मी, पण त्यांचा जो विश्वास आहे तो सार्थ करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. साक्षी, कविताची सुरुवात कसं साधारणतः आपण प्रेमात पडलो की कविता लिहितो असं होतच आणि प्रेम आणि कविता हे खूप अद्वितीय नातं आहे. तर तू साधारणपणे आम्हाला पहिली कविता प्रेमाविषयी ऐकवशील तर तुला कुणाच्या प्रेमाविषयी ऐकवायला आवडेल तुला? आम्हाला जगामध्ये सर्वात मोठं म्हणजे जे जवळचं व्यक्तिमत्व असतं ते पहिल्यांदा आई असतं नक्कीच. तर मग पहिलं प्रेम म्हणजे आई असते. तर आईवरती एक पहिली कविता मी आईवरती सादर करते. नक्कीच आवडेल आम्हाला. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आई असते कारण. सारवलेली चूल पहाटेचं सडा सारवण, सारवलेली चूल पहाटेचं सडा सारवण, उंबऱ्याबाहेर रांगोळी लख लख अंगण. सारवलेली चूल पहाटेचं सडा सारवण, उंबऱ्याबाहेर रांगोळी लख लख अंगण. आई असते कारण. आवडीचे पदार्थ चविष्ट जेवण, आवडीचे पदार्थ चविष्ट जेवण, हळूच मारलेला फटका चुकांवरचं पांघरून. आई असते कारण. सणासुदीची अंघोळ, सणासुदीची अंघोळ ताटासमोर महिर, सणासुदीची अंघोळ ताटासमोर महिर, आंब्याच्या पानांचं तोरण मायेचं औक्षण. आईच असते कारण. अभ्यासाचा सराव बाबांपासून बचाव, अभ्यासाचा सराव बाबांपासून बचाव, आजारपणात जागरण मुलींसाठी माहेरपण. फक्त आईच असते कारण. अभ्यासाचा सराव बाबांपासून बचाव, आजारपणात जागरण मुलींसाठी माहेरपण. फक्त आईच असते कारण, फक्त आईच असते कारण. वा, नक्कीच. खरंच खूप साऱ्या गोष्टींना खरं तर आई आपल्या जन्माचंच कारण असते. तसं साक्षी, मला एक सांग की आपण आईंवरती तर कविता लिहितोच नक्कीच, पण बाबा सुद्धा आपल्या आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू असतात. तर मला तुझी बाबांवरची कविता ही ऐकायला आवडेल आणि ऐकवायला आवडेल. खर तर बाबा हा प्रत्येक मुलीचा एक हळवा मनाचा कोपरा असतो. त्यामुळं ही कविता दुसरी बाबांसाठी. फार काही लोकांनी बाबांवरती खूप कमी गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण मला प्रकर्षाने बाबांवरती लिहावं असं वाटलं, तर सादर करते माझी कविता बाबा. रागवणारा ओरडणारा अंगी शिस्त बाणवणारा बाप, रागवणारा ओरडणारा अंगी शिस्त बाणवणारा बाप, पण आजच्या स्वैर पिढीला आता बाबा ठरतोय का. फाटका बनियन तुटकी चप्पल कधी संपेल का त्याचा व्याप, फाटका बनियन तुटकी चप्पल कधी संपेल का त्याचा व्याप, पण आजच्या स्वैर पिढीला आता बाबा ठरतोय का. मुलांची हौस मौज पुरवण्यात तो स्वतःला विसरतो साफ, मुलांची हौस मौज पुरवण्यात तो स्वतःला विसरतो साफ, पण आजच्या स्वैर पिढीला आता बाबा ठरतोय का. योग्य गोष्टींना तो प्रोत्साहन देतो, योग्य गोष्टींना तो प्रोत्साहन देतो आणि चुकांवर बसवतो चाप, योग्य गोष्टींना तो प्रोत्साहन देतो आणि चुकांवर बसवतो चाप, पण आजच्या स्वैर पिढीला आता बाबा ठरतोय का.
झालं गेलं विसरून सारं नेहमीच करतो तो माफ. झालं गेलं विसरून सारं नेहमीच करतो तो माफ. तरीही आजच्या स्वैर पिढीला आता बाबा ठरतोय ताप. आई पुढे चालतो हट्टीपणा सगळा. आई पुढे चालतो हट्टीपणा सगळा. बाबांपुढे बोलण्याची नसते टाप. आणि म्हणूनच कदाचित आता बाबा ठरतोय ताप. खरंच मुलांना बाबा ताप ठरतोय हे सांगण्याचं तू धाडस केलंस. पण खरं तर आई वडील आणि गुरु हे आयुष्याला आपलं एक वेगळं वळण देणारे, आपल्या चिखलाच्या मातीतून एक मूर्ती तयार करणारे, आपली जी मूर्ती आहे ती तयार करणारे आहे. तर आई बाबांच्या नंतर असंच तुझ्या मनात गुरु म्हणून कुणीतरी गोंधळ तू तुझ्या कवितेविषयी म्हण, तुला माणुसकीविषयी जगण्याविषयी कुणीतरी गोंधळ असेल तुझ्या हृदयावरती. तर अशी एखादी आठवणीतली कविता तू ऐकवशील का? नक्कीच. शिक्षणाचं महत्व सांगणारी एक कविता आहे आणि एक ग्रामीण भाषेमधली थोडीशी व्यक्त होणारी ही कविता आहे. या कवितेचं नाव आहे गोंधळ. सादर करते. आज हातावर स्वतःच्या नावाचं टाटू काढताना, आज हातावर स्वतःच्या नावाचं टाटू काढताना चुलीच्या धुरात होरपळून निघालेली माझी माय आठवली. आज हातावर स्वतःच्या नावाचं टाटू काढताना चुलीच्या धुरात होरपळून निघालेली माझी माय आठवली. तिच्या हातावरचं हिरवगार गोंधळ पुसण्याचा प्रयत्न करत म्हणाली होती. तिच्या हातावरचं हिरवगार गोंधळ पुसण्याचा प्रयत्न करण्यात म्हणाली होती, पोरी लई शिक मोठी हो बघ. म्हणाली होती, पोरी लई शिक मोठी हो बघ. असं तांब्या पितळ्याच्या भांड्यांवनी दुसऱ्याची मालकी दाखवणारे गोंधळ तुझ्या नशिबाला येऊ देऊ नकोस. वाक्या बात. असं तांब्या पितळ्याच्या भांड्यावनी दुसऱ्याची मालकी दाखवणारं गोंधळ तुझ्या नशिबाला येऊ देऊ नकोस. वा, खूपच सुंदर हे गोंधळ आहे. साक्षी, आपल्याला तर कवी विडंबनाचा पण विषय होतो. म्हणजे स्वतः कवीच एक विडंबन होतं की काय, असं आपण खूपदा असं होतं. खरं तर आपण कवी म्हटलं की अगदी श्वासातून जगणं असतं आपलं कवीचं. आणि कविता म्हणजे जणू कधी कधी कवितेची थट्टा किंवा कवियत्रींची थट्टा करत जर कुणी पाहिलं करताना तर मनाला खूप त्रास होतो. पण असं होतं की हसणं आहे ते त्रास करून घ्यायला नाही पाहिजे. खरं तर हसत हसत आपण जगलं पाहिजे कवितेसोबत. कुठल्याही दुःखाचं एकमेव औषध हसणं हे आपण केलंच पाहिजे नक्की. तर अशाच एखाद्या सामाजिक विषयावरती विडंबनात्मक एक काव्य प्रकार आहे. तर तसं तू आम्हाला थोडस काही हसण्यासाठी ऐकवशील का? ठीक आहे. शिक्षण पद्धती जी आहे आजची, तर त्यावरती एक मी विडंबनात्मक कविता केलेली आहे. कुसुमाग्रजांची कणा कविता जी आहे ती माझी अतिशय आवडती कविता आहे. मी नेहमी वाचते, पाठ आहे मला ती कविता. ती वाचता वाचता मला अशीच एक कविता सुचली की आजची शिक्षण पद्धती आणि एक शिक्षक आणि एक विद्यार्थी यांच्यातला तो संवाद वेगळा होता पूर परिस्थितीतला, आणि हा संवाद एक शाळेतला किंवा असा संवाद मी या कवितेतून लिहिलेला आहे. कणा कवितेमध्ये शेवटचं वाक्य जे बोल्ड आहे की फक्त लढ, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, हे आहे. तर माझ्या कवितेचं शीर्षक मी त्यावरून घेतलेलं आहे, फक्त पाच होशील म्हणा. ओळखलत का सर मला वर्गात आला कोणी, ओळखलत का सर मला वर्गात आला कोणी. कपडे होते ड्राय क्लीनचे, केसांची होती वेणी. ओळखलत का सर मला वर्गात आला कोणी. कपडे होते ड्राय क्लीनचे, केसांची होती वेणी. आजकाल ती पद्धत आहे केस वाढवणे, पोनी घालणे वगैरे त्या टाईप मध्ये. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. यंदाही वर्ष वाया गेलं, 4 पेपर गेले राहून. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. यंदाही विषय वाया गेलं, यंदाही वर्ष वाया गेलं, 4 पेपर गेले राहून. वर्षभर अभ्यास केला नाही, मित्रांसोबत फिरलो. वर्षभर अभ्यास केला नाही, सोबत फिरलो. सगळे पास पुढच्या वर्गात, मी मात्र एकटाच उरलो. नापास झालो, वर्ष गेले, बाबांनी बाहेर काढले. नेहमीप्रमाणे
नापास झालो, वर्ष गेले, बाबांनी बाहेर काढले, जिम काय, स्विमिंग काय, पबजी खेळणेही सोडले. मित्रांना सोबत घेऊन आता अभ्यास करतो आहे. मित्रांनाच सोबत घेऊन आता अभ्यास करतो आहे. जुन्या नोट्स मागतो आहे, झेरॉक्स काढतो आहे. मग कणा कवितेमध्ये जसं खिशाकडे हात जातो सरांचा, तसंच इथे सर आपल्या कपाटातले पुस्तकांकडे हात घालतात तेव्हा पुढचा संवाद आहे. पुस्तकांकडे वळताच हात, पुस्तकाकडे वळताच हात हसत हसत उठला. पुस्तकांकडे वळताच हात हसत हसत उठला. नुसती पुस्तके नकोच सर, कळवा जर पेपर फुटला. नुसती पुस्तके नकोच सर, कळवा जर पेपर फुटला. वर्ष वाया गेलं तरी फरक पडतो कोणा, वर्ष वाया गेलं तरी फरक पडतो कोणा. पाठीवरती हात ठेवून फक्त पास होशील म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त पास होशील म्हणा. खरंच मस्त मजा. कारण पोरांची ही आज मानसिकता आलेली आहे आणि आता सध्याच्या परिस्थितीत तर खूप मजेशीर आपल्याला किस्से ऐकायला भेटतात आहे. कोणाचा एक पेपर राहिला, कोणाची एटीकेटी राहिली आणि खरंच या करोनाने शिक्षण पद्धतीचं आधीच काय काय झालेलं होतं आणि विषाणू नको ते विषाणू या शिक्षण पद्धतीत शिरलेले असताना तू हे खूप सारं छान असं विडंबनात्मक आम्हाला ऐकवलंस. तर यानंतर साक्षी, मला तुझ्याकडनं खूप म्हणजे असं वेगळी काहीतरी कविता ऐकण्याचा मोह होतोय. तर तुझ्या मनावरची, म्हणजे मीच तुला तिथे आणून सोडावं असं नाही, पण तुझ्या मनावरची एखादी छानशी कविता आम्हाला ऐकवशील? ठीक आहे. तर स्त्री अत्याचारावरती एक मी कविता लिहिलेली होती की बरेच ह्या लॉकडाऊनमुळे जरी वातावरण शांत असलं तरी हा ज्वलंत विषय आहे. नेहमी रोजच्या रोज काहीतरी घटना घडतात. जाळणं किंवा मारणं हे चालूच आहे, बलात्कार चालू आहे. तर त्याबद्दल एक अगदी पेटून उठून मी एक कविता लिहिली होती, ती जरा सादर करते. नक्कीच आवडेल. कवितेचं जाऊ दे इथेही स्त्री पुरुष समानता. सोबत तिकटाची पुडी घेऊन फिरणं सोड आता. सोबत तिकटाची पुडी घेऊन फिरणं सोड आता. तू ही पेट्रोलची बाटली, ऍसिड किंवा चाकू घे हाता. सोबत तिकटाची पुडी घेऊन फिरणं सोड आता. तू ही पेट्रोलची बाटली किंवा चाकू घे हाता. रक्षण स्वतःच तू कर ना स्वतःच. रक्षण स्वतःच तू कर ना स्वतःच. हो स्वतःचा त्राता. चल पोरी होऊन जाऊ दे इथेही स्त्री पुरुष समान. अरे वा. हे फक्त स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा कोणताही अवघड प्रसंग जेव्हा येईल स्त्रीवरती तेव्हा खचून न जाता तर तिनं हे पाऊल उचलावं यासाठी फक्त मी तिला धैर्य देण्यासाठी ही कविता लिहिलेली आहे. घे जीव बिनधास्त छळत असेल कोणी. घे जीव बिनधास्त छळत असेल कोणी. काड बांगड्या पूस आधी डोळ्यामधलं पाणी. काड बांगड्या पूस आधी डोळ्यांमधलं पाणी. कर एखादी जेलची वारी नुसतं कोर्टांच्या खेट्यापेक्षा. कर एखाद्या नुसतं कोर्टाच्या खेट्यापेक्षा. चल पुरी होऊन पुरुष. जरी एखादा बलात्कार वगैरे झाला तरी कोर्टाच्या वाऱ्या तर कराव्याच लागतात. त्यापेक्षा हे होण्याआधीच एखाद्याचा जीव घेऊन आपण जेलमध्ये गेलो तरी बेहत्तर आहे. तसही सांग कुठे होते तुझ्या अपराधाला शिक्षा. तसही सांग कुठे होते तुझ्या अपराधाला शिक्षा. निरपराध तुझंच आयुष्य नरक त्याच्यापेक्षा. तसही सांग कुठे होते तुझ्या अपराधाला शिक्षा. निरपराध तुझंच आयुष्य नरक त्याच्यापेक्षा. नुसतंच तू जळण्यापेक्षा चार चौघांना कर चौरंगा. नुसतंच तू जळण्यापेक्षा चार चौघांना कर चौरंगा. चल पोरी होऊन जाऊ दे इथेही स्त्री पुरुष समानता. ऐकलंय का आजवर पुरुषांवर ऍसिड हल्ला. ऐकलंय का कधी आजवर पुरुषांवर ऍसिड हल्ला. जळून कोणी मेलाय असा झालाय का कधी कल्ला. ऐकलंय का आजवर पुरुषांवर ऍसिड हल्ला. जळून कुणी मेलाय असा झालाय का कधी कल्ला. कुठल्याच क्षेत्रात तू मागे नाहीस. कुठल्याच क्षेत्रात तू मागे नाहीस. ह्याही शिखरावर गाढ झेंडा. कुठल्याच क्षेत्रात तू मागे नाहीस. ह्याही शिखरावर गाढ झेंडा. पोरी होऊन जाऊ दे इथेही स्त्री पुरुष समानता. मला वाटते तुला स्त्री पुरुष समानता
पोरांसारखं अत्याचारी बनवत नाहीस, पण फक्त तो संरक्षण. तिला एक धाक बसावा टुक्कारपणाला किंवा घाबरून जाऊन आत्मसमर्पण करण्यापेक्षा हो. लढून. यस. आणि कसं असतं की एखादं खेळणं किंवा एखाद्या टेडीशी जसं खेळतो तसं अगदी मुलींच्या भावनांची खेळणाऱ्या या मानसिकतेला तू नक्कीच चपराक देणारी कविता ऐकवलीस. खूप छान साक्षी. मला वाटतं यानंतर थोडस आपण मैत्रीकडे वळूया, कारण मैत्रीशिवाय जीवन नाहीये. मैत्री म्हणजे खरंच एक अंतरातला धागा असतो जो ईश्वराने बांधलेला असतो, पण त्या बांधणाऱ्या ईश्वरालाही तो मैत्रीचा धागा हवा हवाचा असतो. आणि म्हणूनच तो माणूस रूप घेऊन कधी राधेचा कृष्ण होतो, तर कधी सुधाण्याचा द्वारकाधीश होतो. तर अशा या मैत्रीबद्दल मला ऐकायला तुझ्याकडनं खूप आवडेल. तर मैत्रीसाठी एखादी कविता. माझ्या मैत्रिणींवरती मी एक कविता लिहिलेली आहे. सगळ्यांच्या खूप मैत्रिणी असतात, पण त्यातल्या त्यात एक बेस्ट फ्रेंड असते. तर तशा बेस्ट फ्रेंडसाठी मी एक कविता लिहिलेली आहे. मैत्रीण आहे शीर्षक. कधी खळखळ झरा, कधी आसमंत सारा. कधी खळखळ झरा, कधी आसमंत सारा. कधी खवळलेल्या लाटा, तर कधी शांत किनारा. कधी खळखळ झरा, कधी आसमंत सारा. कधी खवळलेल्या लाटा, तर कधी शांत किनारा. कधी अल्लडपणा, कधी खूप समजूतदार. कधी अल्लडपणा, कधी खूप समजूतदार. माझ्या अधिक पुण्याची ती अर्धी जबाबदार. कधी अल्लडपणा, कधी खूप समजूतदार. माझ्या अधिक उण्याची ती अर्धी जबाबदार. कधी गप्पा बडबड, कधी धीर गंभीर शांत. कधी गप्पा बडबड, कधी धीर गंभीर शांत. कधी गोंधळ गडबड, कधी सुस्तावलेली निवांत. कधी राग लोभ भांडण, कधी माफीचा सूर. कधी राग लोभ भांडण, कधी माफीचा सूर. कधी हास्याची मैफिल, तर कधी आसमानचा पूर. किती लिहू तिच्याबद्दल, पूर्ण होणार नाही कधीच. किती लिहू तिच्याबद्दल, पूर्ण होणार नाही कधीच. मैत्रीण माझी मला सामावणारी जणू एक नदीच. मैत्रीण माझी मला सामावणारी जणू एक नदीच. अरे वा, खूप छान. मैत्रीण म्हणजे नदी. खरंच किती सुंदर तू हे केलंस ना. कारण नदी म्हणजे कसं, नदीचं वाहन जसं असतं तसं भावना, म्हणजे नदी, भावना आणि वारा त्याचा असा संगम असतो ना. तर आपण या भावनेशी कुणाशीही तुलना करू तेव्हा या भावना खूप साऱ्या अशा त्या पाण्यात रंगून जातात. आणि मग जसा नदीचा डोह असतो तसा भावनांचाही डोह उचमळून येतो. आणि मग नंतर तिचं आणि त्याचं प्रेम आपल्या आयुष्यात डोकावू लागतं. आणि खरं तर कवयित्रीच्या कवितेमधला तो आणि कवींच्या कवितेतली ती शोधण्याची जी नजर असते, जी उत्सुकता असते, ती काही औरच असते. तर आम्हाला तुझी ती आणि तुझा तो ऐकायला आवडेल. नक्कीच. प्रेमाबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत मी. तर अशीच माझ्या दृष्टीने प्रेमाची परिभाषा काय आहे हे मी थोडक्यात. आमचा आवाज जातोय ना, पण व्यवस्थित आवाज येतोय ना आमचा? आम्ही सादरीकरणाच्या ह्याच्यात आहे. ओके. तर कवितेचं शीर्षक आहे प्रेमाची परिभाषा. तुझ्या माझ्या प्रेमाच्या वेगवेगळ्या परिभाषा. तुझ्या माझ्या प्रेमाच्या वेगवेगळ्या परिभाषा, तरीही प्रेमाकडून एकच आपली आशा. तुझ्या माझ्या प्रेमाच्या वेगवेगळ्या परिभाषा, तरीही प्रेमाकडून एकच आपली आशा. तुझं म्हणजे वैचारिक, माझं भावनिक निव्वळ. तुझं म्हणजे वैचारिक, माझं भावनिक निव्वळ. तरीही प्रेम म्हणजे प्रेमच असतं केवळ. तुझं म्हणजे वैचारिक, माझं भावनिक निव्वळ. तरीही प्रेम म्हणजे प्रेमच असतं केवळ. दुरावा तुझ्यासाठी सहज सोपा अगदी. दुरावा तुझ्यासाठी सहज सोपा अगदी. प्रेम म्हणजे माझ्यासाठी नाव नाही कागदी. दुरावा तुझ्यासाठी सहज सोपा अगदी. प्रेम म्हणजे माझ्यासाठी नाव नाही कागदी. कधी प्रेम कधी अबोला, प्रेमात तुझं हे तत्व. कधी प्रेम कधी अबोला, प्रेमात तुझं हे तत्व. शब्द अन संवाद. कधी प्रेम कधी अबोला, प्रेमात तुझं हे तत्व. संवाद याला देते मी महत्व. सोड ताण सारे जरा बोलून तर बघ. सोड ताण सारे जरा बोलून तर बघ. प्रेमानं बघशील तर नक्कीच सुंदर दिसेल हे जग. प्रेमानं बघशील तर नक्कीच सुंदर दिसेल.
तर आम्हाला अजून प्रेमाने पोट भरत नाही आणि प्रेमाने मनही भरत नाही. तर आम्हाला असंच तुझ्या प्रेमाविषयी अजून एखादी कविता ऐकवशील की अजून काही ऐकवशील? प्रेम म्हटलं की पहिलं प्रेम आठवतं आणि त्यामध्ये लिहिलेलं प्रेमपत्र आठवतं. अरे वा. तर असंच एक पत्र आहे प्रेमाचं, पण हे पत्र थोडंसं वेगळं आहे. तर हे कोरं पत्र आहे. अरे वा. आणि त्यामध्ये पत्रामधल्या ज्या भावना आहेत त्या एक अशी भावना असते की करावं की नाही. एक मैत्री असते दोघांमध्ये आणि त्यामुळं प्रेम व्यक्त करावं की नाही ही भीती असते. प्रेम नक्की व्यक्त केलेलं पण जड असतं. असंच एक प्रेमपत्र आहे ज्यामध्ये प्रेम खूप भरलेलं आहे, पण शेवटी ते प्रेम व्यक्त करण्याची एक भीती दाखवलेली आहे. ते सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक कोरं पत्र. एक कोरं पत्र काल आले तुझं नाव लिहिले माझं. एक कोरं पत्र काल आले तुझं मायन्यात फक्त नाव लिहिले माझं. सुरुवातीलाच आहे प्रिय अर्धवट खोडलेला. सुरुवातीलाच आहे प्रिय अर्ध ही दिसावा म्हणून आहे ओढलेला तरीही दिसावा म्हणून अलगद रेषा ओढलेला. नंतरचा कागद मुद्दाम कोराच ठेवलास. नंतरचा कागद मात्र मुद्दाम कोराच ठेवलास आणि आज पुन्हा शब्दांवाचून तू मला भावलास. लिहिता लिहिता थांबवलेले कित्येक ठिपके पानावर. लिहू की नको अशी भावना मनात होती. त्यामुळे लिहिता लिहिता थांबवलेले कित्येक ठिपके पानावर दिसत नसली अक्षर जरी उमटतात माझ्या मनावर. लिहिता लिहिता थांबवलेले कित्येक ठिपके पानावर दिसत नसली अक्षर जरी उमटतात माझ्या मनावर. सगळे ठिपके जोडले तेव्हा दिसलं हृदयाचं चित्र. सगळे ठिपके जोडले तेव्हा दिसलं हृदयाचं चित्र, पण पत्रात मात्र शेवटी लिहिलंच तुझाच मित्र. देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या. धन्यवाद.